जमलेल्या सर्व मराठा बांधवांना मानाचा देशशिवाय आपण सगळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने आलात आणि उन्हात उभा राहिला आपल्या समाजासाठी एक दोन घंटे आता उन्हाचा त्रास सहन करावाच लागणार आहे। माझी विनंती आपला आजचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे आपण सगळे शांततेत जरी ऊन लागलं तरीही आपल्या समाजासाठी लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल आपल्याला काय करायचे। आणि तुम्हाला एखादा शब्द जर सांगायचा असला हे नाही करायचं तर आपण हे करू, तर ही बैठक तुमचा ऐकून निर्णय घेण्यासाठी। मला वाटतं पहिले 10 मिनिटं भाषण न करता तुम्ही जर सांगितलं काय केलं पाहिजे तर बरं होईल। का मी अगोदर सांगू तुम्हाला की या विषयावरती सरकारनं असं असं केलंय, काय करायचं, अगोदर मागण्यावर बोलू, त्याच्यावर तुमचं मत घ्यायचं, असं करूया वाटल्यास। एक बोललं तर पुढं काहीतरी काढणार आहे। आता मी काय झालं ते अगोदर सांगतो, म्हणजे आपल्याला आता ऐका बोलू, आता मध्ये बोलू नका, काय होईल बाकीचे सगळे डिस्टर्ब होतील, सगळे डिस्टर्ब होते। आपण निर्णय घेऊ, बसा आपण निर्णय घ्यायसाठीच बैठक ठेवली आपण सगळे। आता मी सांगितलं तुम्हाला राव, आधी सरकारचं आपण काय केलंय आपल्याला ते ऐकून घेऊ, नंतर तुमचं सगळं ऐकून घेऊ, त्याशिवाय बैठक मोडणार नाही, किती ऊन लागून द्या। कारण आपण जर एकमेकाचं व्यवस्थित ऐकून घेतलं तर आपल्या लक्षात येईल। आपला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा पहिला मुद्दा आहे, आजपासून नाही तर ही 6-6.5 महिन्यापासूनचा संघर्ष आपल्या मराठा समाजाचा सुरू आहे। आपली सगळ्यांची 1-2-3 लोक सोडले आणि त्यांच्या पाठीमागचे 100-150 जण जर सोडले तर 5.5 ते 6.5 करोड मराठ्यांची एकच मागणी आहे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण। ओबीसीतून आरक्षण पाहिजे म्हणजे आपला हट्ट नाहीये किंवा त्यांच्यावर अन्याय नाही, आपल्या नोंदीच ओबीसी आरक्षणात निघाल्या, आपल्या पुरावेच आपल्या तिथं निघाले, म्हणून आपल्याला ओबीसीत आपलं आरक्षण पाहिजे म्हणण्यापेक्षा आमचं आहे ते आम्हाला पाहिजे, ही मागणी आपली। त्या मागणीसाठी आतापर्यंत वेगळं होतं आणि आता थोडं वेगळं आहे, ही फरक आता समजून घ्या। मागणी बदलू शकते असा काल निर्णय झालेला आहे, तुम्ही समजून घेतला असेल तरी सांगतो। आपली मागणी आहे ओबीसीतून, त्यांचं म्हणणं होतं तुम्ही ओबीसीत नाही बसत, मग त्याच्यासाठी काय लागतं, पुरावा। मग मराठा जर ओबीसीत जायचा असला तर आपल्याजवळ पाहिजे पुरावा। मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात, कोकणमध्ये आणि मुंबईच्या काही भागात मराठी कुणबी असलेले पुरावे सापडत नव्हते, म्हणून ते म्हणत होते कुणबी आणि मराठा एक नाही। आता या 4ही विभागात सापडले, विदर्भात पहिलेच होते। मग जर आता मराठ्यांचे इकडे नव्हते म्हणून तुम्ही म्हणत होता कुणबी मराठा एक नाही, पुरावे नव्हते म्हणून, आता पुरावे सापडले, आता कुणबी आणि मराठा एकच आहे का नाही, कारण आता पुरावे सापडले, ही झाली एक बाजू।
कालपर्यंत त्यांचं असं म्हणणं होतं 6 महिन्यात. दुसरा मुद्दा सांगतो, कुणबी आणि मराठी एक नाही. असं जर आम्ही म्हणायला गेलो तर ज्यांना कुणबी नकोय ते आमच्यावर रुसायला लागले. मग आता ज्यांना कुणबी घ्यायचं नाही त्यांना मराठा म्हणून घ्यायचं, ते रुसत होते. मग काल आता त्यांना आरक्षण दिलं का नाही ते 2-4 जणांना? तुम्हाला कळालं का मी काय म्हणतो? आता ज्यांना घ्यायचं नाही, सरकार काय म्हणत होता आधी, ते विरोध करते म्हणून कुणबी आणि मराठा आम्हाला एक करता येत नाही. मग आता ज्याला घ्यायचं नाही त्याच्यासाठी काल दिलं का नाही दिलं? मग आता मराठा कुणबी एक करायचं सरकारला हरकत काय? सरसकट आता सरसकटला अडचण काय? आता विरोध करणारा कोण राहिला? ज्याला विरोध करायचा होता त्याला मग त्याच्यातून घे. जबरदस्ती आहे का? ज्याला जे घ्यायचं ते 10% घे. ज्याला 10% नाही घ्यायचं त्याला ज्याचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनवायचे, देशावर अधिकारी म्हणून त्याला मिरवायचं, मान प्रतिष्ठा त्याच्या जातीची समाजाची त्याला वाढवायची, तो देशभर IPS IAS दर्जाचा अधिकारी म्हणून फिरत तो कुणबीच घे. ज्याला फक्त शिकायचंय आणि आरक्षण रद्द झालं की पुन्हा आंदोलन करायचंय, निवड झाली तरी नियुक्ती मिळायची नाही, त्याला सुशिक्षित बेकार म्हणून हिंडायचंय, तो 10% घे. काय अडचण आहे का आता? मग आता मराठा आणि कुणबी एक सरसकट करायला हरकत काय? सगळ्या सोयीचा बाजूला ठेवा, म्हणा तुम्हाला नाही करायचं कर सरसकट. आता कशा मिरच्या लागत्या? दोन्ही पैकी एक कोणचं कर. सगळ्या सोयऱ्यांची 2 दिवसाच्या आत अंमलबजावणी कर, नाही तर सरसकट मराठा कुणबी एक म्हणून निर्णय जाहीर करा. काही चुकत आहे का आपलं? काही कर. आता विरोध करणारा नाही राहिला. विरोध करणारे 2-3 होते, त्यांना पाहिजे त्यांना म्हणा की त्याच्यातून आता हिंड कवर गळ्यात लटकून. आता राहिला आमचा प्रश्न. आता आम्ही आमचं बघू. तुम्हाला हे सांगू का? म्हणजे अतिशयोक्तीने सांगत, काही दिवसांनी तर असा पश्चाताप येईल, आपण हेच कुणबीच प्रमाणपत्र काढा असं बरं झालं असतं. चौकूनच हुकलो आपण आता. कारण हे कशासाठी दिलंय, काय केलंय हे सगळ्याला माहिती. आणि कुणबीचं कसं चॅलेंज होत नाही हेही त्यांना माहिती. आम्हाला काय फरक नाही पडत. आम्ही 5.5 किंवा 6 कोटी मराठी. कुणबीमध्ये शेतकरी पण आम्ही शेत आणि शेतकरी मराठी आम्ही शेत. तुला काय करायचं होतं? मराठी पण आम्ही शेत. काहीही बदलत नाही कशाने. लेकर मोठे होते, मिशावर ताव मारता येईल, इन करून आल्यावर मग पोर काय म्हणतात कॉलर टाईट करू, काय नव्हतं आपल्याला. त्याचे झाले मोठे आपल्या जीवा, त्याच्यामुळे ते विरोध करतो. त्याला काही कमी नाही. आपला एक मुद्दा क्लिअर, आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. मग काय हो, आपला प्रमुख मुद्दा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. नसता आता विरोध करणारे बंद झाले. सरसकटला आता अडचण राहिली नाही. सरसकट मराठ्यांना कुणबी आणि मराठा एक हे म्हणून फक्त एक कॅबिनेटचा निर्णय करायचा, एकाच ओळीचा, फक्त एका ओळीचा. दोन्ही सोबत कोणचं करा. विरोध करणारे आता सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे आणि आपण दिलेल्या व्याख्यासह पाहिजे. जाहीर मराठ्यांना सांगतो पुन्हा एकदा ध्यानात राहून दे जा. मग गाव आवाज बंद पडतो. मग लय बघायचा काय सांगतो, जवळचे सरकार फोडायला वगैरे ते फोडले की मी देतो तुम्हाला सांगून तुम्ही लावता त्याला गोळी. लय ताण झाला मला काय सांगतो. खरं बोललं लय जड जातो बाबा. आणि समोरचा वाटतं माझ्यासाठी खोटं बोला आणि मी काय बोलत नाही त्याच्यासाठी खोटं.
आपली व्याख्या आहे मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या काय ते दोन्हीपैकी एक करा, एक तो बारा जगतचीत नाही तर ऐका तरी काहीतरी होईल दोन्हीपैकी. आता किती खाली बसला पुढचे जर खाली बसले तर मागचे म्हणते ते लिंबा खाली म्हणजे तू पुढच्या खाली बसा, त्याचा अर्धा घंटा दे ऐका जाऊ दे. आता थोड्या वेळ माझ्यासाठी त्रास सहन करावा होऊन. मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या जिथे जिथे परंपरेनुसार लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व राज्यांतर्गत येणारे सगळे सोय यांना ज्याची कुणबी नोंद सापडली त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे अशी आपली व्याख्या. अशा 3 प्रकारच्या आपण त्याला व्याख्या दिल्या. मग अवघड करा, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. आपल्या व्याख्यासह आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे, ती त्यांनी काल करायला पाहिजे होती पण केली. आता याच बरोबर सांगतो, काल एवढं सोपं होतं त्यांना, त्यांच्या डोक्यात वेगळं होतं. आपण हे दिलं म्हणजे ज्यांच्या नोंदीने सापडल्या त्यांच्यासाठी दिलं असं मराठा समाज ग्राह्य धरी आणि राज्यभर उड्या आली. पण काल मराठीने उलट्याच उड्या हाणल्या. सरळ एका मराठीने काल उड्या हाणल्या नाही. त्यांच्या संख्या 10-5 जणांनी सोडून त्यांना वाटलं मराठी आता टांगड्यावर चलते, मराठी टांगड्याच वर गेल्या का खपा खप काबा मी 2-3च वाचेल. आणि ते एडपट म्हणता येवल्याचं गोधडी करून घेऊन आत काय बघतो मावला, तुला काय माहिती मी आत काय बघतो, तुला काय म्हणले. आणि मला मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, मी गोधडीत मोबाईल मध्ये काय बघतो त्याला कोण सांगतो नाही ह्यो बी मला माहिती झाला. पण तुम्हाला आज नाही सांगतो, तुम्ही असं त्याचा मागं लागता किंवा बी मला माहिती नाही. मी लय कडू शपथ सांगतो तुम्हाला, मी मागं लागलो, लय मागं लागलो, हातपाय धुवून मी ती शोधूनच काढा याला कोणी सांगत. आमचाच हातो मराठ्याची गद्दारी नको करू, आमच्या आसपास शेजारी राहतो तू. हो मराठीचे बेमानी नको करू, इथंच राहून जवळची जवळ राहू तू. तुला कळतंय, तू ऐकतोय मी काय म्हणतोय. हा ऐकतोय म्हणजे इथंच बसलेला आहे तो. असं नको करू, रोज आमच्या संग हिडवतो. तुला आमच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली आमच्या समाजामुळं. तुला भिताळाच्या पलीकडे माहित नव्हतं तू कोणाचा आहेस. ध्यानात ठेव, नको सांगू. तेवढा पांजा नाही तो. ही बाप आहे आपला इथं बसलेला, याच्यासाठी कर. तुला काय मिळणार त्या एखादं काम द्यायचं 2-3 लाखाचं. एखादा पोरा तो खाला त्याच्यात दुप्पट जाईल तो. जाती शहर गद्दारी नको करू. त्याला कोण सांगत आहे मग आता इथल्याशिवाय सांगत का मी गोधडीत काय करतो म्हणजे. आणि तुला चिवल बघ बरं मी काय करतो गोधडीत. भांगारा घेऊन येतो परत मग ते शर्यत एवढ्या मोठ्या मंत्र्याने कशाला बोलायचं मग मला. मी माझ्या जातीसाठी करतो, तू माझ्या गोधड्या का पुसता बसायला. आणि तुला जर माहित होतं मी काय करतोय तर साल्ल्याच्या किल्ल्यावर तो हा कार्यकर्ता तो कोण पाठीला होता. गृहमंत्र्यांनी सांगितलंय सफल चौकशी करतो, ते टेम्पो कोणी सोडला होता. लवकर करा नाही तर मला नाव सांगायची वेळी. तू बी काय करतो ना, मी गोधडीत काय करतो माहितीये तुला, तू काय करतो मला माहितीये. तुला कोण कार्यकर्ता तिकडे होता हे बी मला माहितीये. तुला जर मराठीने जेलला टाकायला उठाव केला ना तर तुला आतच समाधी घ्यावा लागेल. ध्यानात ठेव तू. मी पोलीस यंत्रणेपेक्षा गुप्तचर यंत्रणे सरकार खूप आत घुसत असतो. हे टेम्पो कोण, हे सटाण्याचा कोण, तिकडं काय करतो, साल्ल्याच्या किल्ल्या करतो काय. मी तो यासारखा भेकडणे म्हणून सांगत नाही. मी नुसतं
टपकशील म्हणलो मराठवाड्यात शब्द आहे, लय टेन्शन घेऊन नको टपकशील बरं काय झाली त्याने उलट धरलं मला टपकील म्हणतो. तो यासारखा भेटत नाही मी. सालेरला कोण असतो, तो कोणाचा कार्यकर्ता होता हे सगळं मला माहिती आहे. माझ्या समाजाला आम्ही सांगितलं नाही आणि पोलीस यंत्रणेला नाही, पण पत्रकारांनी त्याशी प्रश्न विचारला सालेरच्या किल्ल्यावर टेम्पो कसा काय घुसला, तर गृहमंत्र्यांनी सांगितलं आम्ही सखोल चौकशी करतो. त्याच्या मागे कोण आहे, गृहमंत्र्यांनी मला फोनचे रूम केला तर मी सांगू शकतो, कारण माझ्या समाजाला सांगितलं माझा समाज दम नाही राहायचा. मला दुःख सहन करायचं माझ्या समाजासाठी, मला माझ्या वेदना आणि यातना मला माझ्या सहन करायच्या, मला समाजापुढे नाही मांडायचं, मला समाजापुढे बळच हसायचे, माझ्या वेदना मला समाजापुढे नाही दाखवायच्या. तुझ्यासारखा नाही मी, तुझ्या ओबीसी समाजाला चावून खाऊन मोठा होणारा मी नाही. तू काय माझ्या गोधडीत काय मोबाईल करतो बघतो, तू माझ्या गोधडीत बघायला लागतो, तुला चक्करच बसणं, तुला येडच लागलं तिकडे येड्याच औषधात चांगलं लागेल तुला. तो गोधड्यात घुसायचं बंद कर आणि त्यातल्या माया तो घुसूच नको, मग गोधडीले बेकारी. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आपण सरकारला दिलेली, त्यामुळं आपल्याला अंमलबजावणी पाहिजे. आपली दुसरी मागणी ही पहिली, आपली दुसरी पहिली मान्य आहे तुम्हाला सगळ्याला. आज ठराव भेट आणि आंदोलनाचा निर्णय तुम्ही म्हण नका आंदोलनाचं का अशी घेतोय, तुमच्या आधी मलाच गडबड जाईल, कारण मला बी काही सहन करण्याची काही मर्यादा आहे, काही क्षमता आहे. आता तुम्हाला ऊन लागलं लागून दे, कमी होऊ ना. दुसरी मागणी आंतरवालीसह. अगोदर पहिली मागणी सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायचा, त्यासाठी कुणबीच्या नोंदी सगळ्या शोधायच्या, त्यांच्या परिवाराला द्यायच्या आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. याला जोडून प्लस नसता महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे, एका ओळीचा अध्यादेश काढायचा. दोन्हीपैकी एक कोणचं कर, मान्य का भाऊ? दोन्हीपैकी कोणचं एक कर. सगळ्या सोयऱ्याचं बी कर आणि हे बी कर ना, काय तुला काय कागद इकत आणायचे का? दोन्ही कर. सगळ्या सोयऱ्यांची बी व्याख्या अंमलबजावणी करा आणि सरसकट मराठा कुणबी एकच करा. घेऊन द्या सगळ्याला. मग चाललं येणले दिवस यावले अडपणाला, तरी त्याच्या गावातल्या कांद्याचा भाव वाढा. दुसरी मागणी आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या सर्व केसेस सरसकट विनाट मागे घ्यायची. खूप जणांच्या घातल्या त्या ही मागणी 6 महिन्यापासून म्हणता बदलल्या काय तेव्हा म्हणतोय हनुमान शिकवले ते एवढेच तेव्हा त्याच्या रोज मागण्या वाढतात. तुला ध्यानच राह ना आमच्या मागण्या काय, तू मग हिंदी पाठ करूनच बेजार झालाय. तुला कळा माझ्या मागणीचं धोरण कळायचं. ते माझ्या बैल बघण्याची आधी म्हणतो तो त्याच्या कार्यकर्त्याला हिंदी में क्या बोला दाखव रे. तो मला माहित होतं, तुला वाटतं काय आमचं माहित होतं तुला? तू काय काय करतो मला सगळं माहिती. तो बेल कमून दाबून धरली हाऊस मध्ये हे बी मला माहिती. तुला कुणीच बोलून देणार नव्हतं म्हणून तो ते बेल हाऊसची दाबून धरली होती. आणि हाऊस मध्ये ओबीसीचा एखादा प्रश्न मांडायचा नाही, खरं आहे का नाही? नेता आहे ना मांडतोय का तो मला टपकीर म्हणतोय त्याला अटक करा. किती किती शान आहे ओबीसी. एवढं मोठा अधिवेशन चान्स आलाय खपकून मारून टाकायचा एखादा ओबीसी प्रश्न, तो नाही मांडला. मला मारेल मला टपकीर म्हणतो. तुला काय आलं काय राहिलं तुला मारायला त्याला, मग काय करतोय तुला मारायला? तू असाच टपकणार आहेस. तिसरी मागणी हैदराबादचं गॅजेट हे आपण 6 महिन्यापासून घ्या म्हणतो त्या, ते गॅजेट घ्यायचं. साधी प्रक्रिया त्यासाठी. शिंदे समितीनं नुसतं हैदराबादचं गॅजेट शिकवायचं, साधी प्रक्रिया. सचिव सुद्धा शिकवू शकतो. आदान चालू का? दुसऱ्याचं ऐकून नाही जमायचं आपल्याला. आता शेतूर ओळखावं लागेल, खरा शेतूर कोण आहे आपलं. कवा येण्यात आपल्याला कुणी जातात आणि तिथे चुकून मग आपल्याला नाही बघत दम आपण असे नमुने मराठ्याची.
हैदराबादचं गॅजेट तात्काळ समितीला घेता येते. समितीला ते घ्यायला पाहिजे, नाही घेतलं. आणखीन पण 1881च्या जनगणनेत सुद्धा मराठा आणि कुणबी एकच, ती सुद्धा घ्या. ध्यानात राहू दे, तुम्हाला बोलायचं उद्या खाली बसा वर बसा नका टाइम घालू द्या. मग असं बेजरी चालली. आपल्याला पटापटा हे ऐकून तुम्हालाही माहित पाहिजे. आरक्षण अभ्यासाची गरजच नाही पडली पाहिजे. आता त्याला काय म्हणते रे असं म्हणायचंच नाही. त्यांना मला माहिती, तुला काय माहिती काही सांगू. आपण शिकून घ्यायचं काय काय पाहिजे. उद्या माझी बोलती बंद पडली समजा उपोषणात, कुणी सांगायचं सरकारला? तुम्ही सांगायचं हे पाहिजे म्हणून देतो. म्हणजे आपण शिकून घ्या. घराघरातले मराठी आपल्याला लागतंय ते. आऊत कसं आणायचं शेतात आपण शिकायचं. पेरणारा बघायला जायचं, ते 2 दिवस नाही आल्यावर पडत पडत राहणं आपलं. आपण पेरायला शिकायचं, आपण आपलंच करायचं सगळं. लोकांची बरबाद झाला. आता 1931 सुद्धा जनगणना आहे, तिच्यात सुद्धा मराठ्यांचा उल्लेख आहे, तीही घेण्यात यावी. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा घ्या. अडचण नाही काय घ्यायला. पूर्वी ते शासक होते, आता तुम्ही शासक घ्यायला अडचण काय तुम्हाला? उदाहरणार्थ आपले वडील पूर्वी शेती करायची, ते थकल्यावर आपण शेतीचा कारभार आता घ्यायला काय अडचण आहे का? त्यांनीच करावं तरी. मग पहिला शासक ते होता, त्याच्या काळात त्यांनी सगळं लिहून ठेवलंय. आता शासक तुम्ही आहे, तुम्हाला स्वीकारायला हरकत काय? एकदम साधी आणि सरळ प्रक्रिया आहे. याला कशाची कॅबिनेटची गरज नाही, कशाची नाही, कशाची. समितीचा एक साधा सदस्य सुद्धा हे स्वीकारू शकतो. सातारा संस्थांचं सुद्धा गॅजेट काय हरकत आहे तुम्हाला स्वीकारायला? याचा अर्थ ते पहिले राजे नव्हते का? ते शासक नव्हते का? ते शहाणे नव्हते, तुम्ही ते शहाणे आहेत का? मग तुम्हाला स्वीकारायला हरकत काय? काहीचा काहीच पुरावा न स्वीकारून सुद्धा आरक्षण 1967ला तुम्ही दिलं, ते तुम्हाला चालतं. आणि जर पुरावेवाल्यांना आरक्षण द्यायचं नाही, ही आता शेवटची फाईट आहे मायबाप मराठी. होऊ द्या आता ही शेवटची फाईट. सातारा संस्थांचे गॅजेट घ्या, ही सरकारकडे आपली मागणी. हैदराबाद मध्ये म्हणजे ज्यावेळेस नागपूरचं अधिवेशन झालं त्यावेळेस सांगितलं होतं 25 खोल्या हैदराबादला पुरावे सापडले. त्याला 3.25 महिने झाले. त्याचं काय झालं? खोल्यातून सुद्धा नेलं काय कोणी? निजाम भाऊनी त्या टायमाला लिहून ठेवले 25 खोल्या भरून. ते आणायचं काम कोणाचं आहे? तुम्हीच सांगितलं. तुम्ही जर म्हणले आम्ही म्हणलो नाही पुरावा आहे, लगेच मराठ्यांना देतो, मराठा तुम्हाला देऊ शकतो. तुम्हीच म्हणले. पूर्ण करीना आम्हाला सध्या पूर्ण करीना फुल टेन्शन मध्ये. दुसरीकडे करते थोड्या टाइम सांगतो कुंकड काय केलं रती रात्रीचं बरं का. त्यांना वाटलं गोधडीत झोपतो. भुजबळ तुला नाही कळायचं मी गोधडीत कम झोपतो. मी गोधडीत झोपलो की तुमचा सगळ्याचा खिमा तपासून बघतो. कोणी कमी काय काय केले दिवसभर सगळं मी सोयीला लावतो. तो जर मग रजिस्टर वाचले ना तो टेन्शन मध्ये. आमच्या पोऱ्या कोणत्या पोरांनी आंतरवळीतून जो तिकडे जो भजे खाल्ले ते सुद्धा मी लिहिले कोणासंग खाल्ले. इतकं बारीक देत होतो. तू बी कोणाकोणाला आमच्या लोकांना फोडीतो हे मला माहिती. तो राज्यात कोणते आंदोलन काय काय देऊन उभा केले हे बी मला माहिती. तुला 100% मी धुमात लागलो. मी आता सांगायला लागलो तुला तो मी बारीक. आपली चौथी मागणी आहे. तिसरी लक्षात आली ना हैदराबादच्या गॅजेट सह. न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ द्यायची. मराठवाड्यातल्या नोंदी त्यांनी शोधायच्या. मराठवाड्यासह महाराष्ट्रात तुम्ही प्रत्येक तालुक्याला समिती केली आणि त्या समितीला सांगितलं तुम्ही तालुका स्तरावर काम करा आणि आम्हाला आढावा द्या. शिंदे समितीला प्रत्येक तालुक्यातल्या ज्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समित्या केल्यात आणि पीआयच्या अध्यक्षतेखाली समित्या केल्यात, यांनी आतापर्यंत नेमके समितीला अहवाल दिलेत किती? तुम्ही नेमकं खाली काय काम केलं? नोंदी सापडल्या का?
तहसीलदार पीआयनी त्यांनी मोडी लिपीचे अभ्यास घेऊन लिहिले का? गाव तुम्ही शोधलेत का? मग तुम्ही 2.5 महिने 24 डिसेंबर पासून केलं काय? तुम्ही गावागावात नोंदी मिळाल्यात त्यांची यादी लावली का? हे सगळे काम समितीला नुसती मुदत वाढ नको मग आम्हाला समितीनं बारीक या समितीवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणं गरजेचं आहे. नुसती मुदत वाढ देऊन काय करता? तुम्ही मुदत वाढ दिली 29 तारखेपर्यंत उद्याच्या 2 महिन्याची, पण 24 डिसेंबर पासून 21 फेब्रुवारी पर्यंत समितीनं केलं काय? किती नोंदी सापडल्या? समितीसह तालुका स्तरावरच्या असणाऱ्या समित्यांनी काय काय काम केलं? मग त्या नेमल्या कशा? राज्य आमच्या पैशावर चालतंय, नुसते आमचे पैसे नसते तर काय म्हणतो? मायबाप मराठ्यांना याच्यावर बारीक लक्ष ठेवा. त्यामुळे समितीची जर मुदत वाढ वाढली तर समितीनं सुद्धा काम केलं पाहिजे, तालुका स्तराच्या सुद्धा. याच्यासाठी सुद्धा सरकारनं आज ऐकते त्यांनी त्यांच्या मागे कोणतरी आलेला म्हणून ते गडबडीत येत, पण त्यांनी वारूनला 1-2 मंत्री बसवून ठेवले. तो काय म्हणतो ऐकून लिहून घ्या, सचिव सुद्धा. त्यामुळे तुम्ही ऐकता मला माहिती आहे, तुम्ही लिहून घ्या आणि या मागण्याचं काम सुरू करा. तुम्ही देवस्थानाचे पुरावे घेऊ म्हणले होते राज्यभरातले, घेतले का? घेतलेच नाही. तुम्ही घेतले असते तर नोंदी मराठ्यांच्या आणखी वाढल्या असत्या. मी तुम्हाला त्र्यंबकेश्वरच्या 22 खोल्या दिल्या. तुम्ही जर ते आतापर्यंत स्वीकारले असत्या तर कमीत कमी 40 लाख मराठ्यांना त्याच्यातून आतापर्यंत फायदा झाला असता. 40 लाख. तुम्ही का नाही घेतलं? परत म्हणता आम्हाला लय बोलतात आणि वेळ देत नाहीत. तुम्हाला बोलत कवर नाहीत आम्ही. तुम्ही दिलेल्या वेळेपर्यंत आम्ही दिलेल्या वेळेत आम्ही तुम्हाला प्रसिद्ध सुद्धा काढीत नाही. तुमची किंमत करतो, पण वेळ बी जातो तरी तुम्ही म्हणता आमचं ऐकत नाही तर वेळ देत नाहीत. म्हणजे काय? मग तुमचं म्हणणं आहे का तुमचे तर भांडे घासायला यावं नाही? तुमचे साल धराव आणि माया जातीला मी वाऱ्यावर सोडून द्यावं? माझी जात खूप वर्षानंतर, खूप सालानंतर, दशकानंतर एक आली. मी जातीला सोडित नसतो, जात बी मला सोडित नसते. आता तुमचे स्वप्न गेले असेच. आता तुम्ही फक्त स्वप्नच बघा आणि त्याला म्हणा माझी गोधडी नाही, तुला बी चांगले स्वप्न पडते. माझ्या गोधडीत चांगले स्वप्न असते, याड पडवून करी जाऊ नको. या गोधडीचं स्वप्न पडलं तर तुला 9 तरुणी चांगलं, तो एक पांढरे केस काळे होऊ शकते. शहाणा होय, कांदे खायचं बंद कर. कांदे कवर खातो, गेले डोळे खासड व्हायला लागले. तो हे पा माया गोधडीचं काढी. परत ते म्हणतो मंत्र्याला ती माया मागं लागत. हा मग मला असं बोलत मग मी मागं लागणार काय करणार? तुम्हाला म्हणल्यावर तुम्ही लागणार का नाही? मला नाही सहन होत, कारण मी निंदा नाही कोणाचा, 1 रुपयाचा लाजीदार नाही. पाठ्या आपल्याला लागत खापटून, कारण जो काही घेतलेलं खाल्लेलं पिलेलं असतो तो खाली मन घालून चालू शकतो. हे पट्ट्या कवा तैट मानानं चालणार आहे, कारण खानदानी तुमच्या रक्ताचा आहे. मरण पण मान झुकून चालणार नाही कवा. तुला काय कळायचं माझ्या गोधडीची किंमत? तो पोर ऐकलं तरी मी माझे लोक तुला माझी गोधडी कधी द्यायची. देवी लस आणि भाट, त्या भाटांचे सुद्धा पुरावे घेऊन म्हणले असा तुम्ही शासन निर्णय द्या. बरं का माय बापू, शासन निर्णय देऊ. GR काढलाय. किती घेतले भाटाचे पुरावे मला जरा सांगता का माझ्या मराठा समाजाला? सरकार जरा पुढे येऊन कोणी सांगल का? भाटाचे, त्र्यंबकेश्वरचे, राक्षस भुवनचे, देवी लसीचे पुरावे किती घेतले? दाखल्यावर कू जरी असलं जन्म दाखल्यावर, किंवा शेती जरी असलं एखाद्या 33-34 गाव नमुन्यावर, किंवा पीक पाणी अहवालावर, किंवा खासरा पत्रावर तुम्ही घेऊ म्हणलात किती घेतले? जरा मला प्रेस घेऊन माझ्या मायबाप मराठ्याला सांगता का? तुमच्या संघ फक्त 2दाच बंद खोलीत बोललो, व्यासपीठ नव्हतं म्हणून. त्याला बी बंद खोली नाही म्हणता येणार. त्यात बी 200 लोक, 500 लोक होते. लोणावळ्याला वाशीला तिथं व्यासपीठ असतं, तर व्यासपीठावरच बोललो असतो. तरीही तुमच्या बाजूने बोललेलो नाही. हो पाठ्या समाजाच्याच बाजूने बोललाय.
आणि गुलालाचा अपमान होऊ देऊ नका ह्याच मराठ्यासमोर सांगितलं. खोलीत काय बोललो असतो ना तर त्यांना म्हणलंच नसतं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. आणि मी आता उपोषणाला बसलो नसतो. त्यामुळे कोणीतरी माझ्या मराठ्याला सांगन का आता हे पुरावे किती घेतलेत आम्ही आतापर्यंत. या जरा करा धाडस, या पुढे येऊन सांगा मीडियाला की आम्ही त्र्यंबकेश्वरचे घेतलेत, भाटांचे घेतलेत किंवा नाही घेतलेत म्हणून तरी सांगा. काम करायचे नाही आणि मराठा रस्त्यावर आला की मराठ्यांना नावं ठेवायची. तुमची खोड बंद करा. किमान आता रात्रीचा तरी अनुभव डोक्यात असू द्या. कोणीतरी म्हणलं होतं आंदोलनाचे परिणाम निवडणुकीवर होत नाही. त्याच्या डोक्यात होतं हे आरक्षण दिल्यावर मराठी एवढे आणतील. आता तरी भोट डोक्यात आला असलं तर घे. मराठ्यांना या आरक्षणाच्या बद्दलचं काही सोय सुतक नाही, काही वाटलं सुद्धा नाही, त्यांना आनंद बी नाही. वैशान आता तरी आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. आता तुम्ही जर हे काल दोन्ही एका फटक्यात केलं असतं ते बी द्या. आमच्या कोणत्या मराठ्यांचा विरोध आहे तुम्हाला ते द्याल? आम्ही कोण म्हणलं देऊ नका? अरे ह्याच वर्ग तुम्हाला ते दिलंय, यांनीच दिलंय, ते सुद्धा द्या म्हणले. त्यांना दोघा तिघांना लागत आहे पण आम्हाला लागत. तुम्ही दोघा तिघांनी त्या 150 जणांनी यांना द्यायला पाहिजे. त्या गोरगरीबा तुमची जबाबदारी. यांनी तुम्हाला दिले. देशात ही पहिली घटना श्रीमंताला गरिबांनी दिले. हा घ्या. तुम्हाला मोठं आम्ही यांनीच केलंय आणि आता आरक्षण बी यांनी दिलं, घ्या. पण एक बी ध्यानात ठेवा, तुमच्या हट्टापायी गोरगरिबांच्या पोराचं वाटोळं होईल असं करू नका. कारण हे जर आरक्षण रद्द झालं तर ESBC सारखा 2014च्या आणि ECBC सारखा 2018च्या माझ्या मराठ्यांच्या पोराच्या हातात लेख नाही यायला पाहिजे. त्या अधिकारी म्हणून निवड झालेले पोरं आणखी नियुक्त्या नाही, ते आंदोलन करते. त्यांच्या कमराला आता बेल्ट लागायला पाहिजे अधिकाराचा. त्याच्या कमरेला आता येईल पाहिजे होती अधिकारी झालेली, तर ते आंदोलन करीत फिरतंय. पुन्हा तेच आरक्षण जर रद्द झालं आणि पोरांनी त्याच्यावर परीक्षा दिल्या, निवडी जर झाल्या आणि आरक्षण रद्द झालं, आणखी 7 वर्ष त्या पोरांचं वाटोळं होईल. पहिले 4 आणि 7 गेली एक पिढी वायाला. जरा भानावर मागणारा तो आजवळ इतकं आहे, खालून पेटीलं तर वर जळ 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 तर 1.5 वर्ष लागलं. तो यासाठी तुला ते पाहिजे म्हणून गोरगरिबांच्या पोराचं वाटोळं करू नको. कारण ते आरक्षण आणखी नाही आदंतरीचे, जरी त्यात 2 कलमा वाढलेल्या असल्या तरी त्याच्यावर सांगतो थोडा मग पुढचा मुद्दा उशिरा घेतो. जरी मान्य न्यायालयाने त्रुटी भरून काढायच्या सांगितल्या असल्या तरी ते भोसले साहेबांच्या समितीला सांगितलेले. याच्यात 10-11 प्रकार आहेत, नुसता एकच नाही. मागास सिद्ध करावं लागेल ते एकानं करायचं, म्हणजे मागासवर्ग आयोगाने करायचं. वेगळ्या वेगळ्या त्रुटी आहेत त्या वेगळ्या वेगळ्या समित्यांनी टास्क फोर्सनं भरून काढायच्या. त्याची वर्गवारी कशी पाडायची, काय करायचं, हे वेगळ्या वेगळ्या त्याच्या उपसमित्या. त्यांनी सगळ्यांना अहवाल द्यायचे मान्य न्यायालयात, तेव्हा ते टिकलं तर टिकणार आहे. आणि ते टिकवायचं असलं तर त्याची हिअरिंग ओपन कोर्टात व्हायला पाहिजे. उन्हातल्यासाठी थोडं बोलू ना थोडा वेळ. स्वारी बर का स्वारी, त्यांना वेळा द्या. आपण तिथून नंबर टाकायला पाहिजे होता. मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलंय, परंतु ही हिअरिंग जर ओपन कोर्टात झाली तर त्याचं काहीतरी होऊ शकतं. आणि शक्यतो क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येत नाही. आतापर्यंत देशात 75 वर्षात असं घडलं. रिव्ह्यू येतो आणि पाठीमागची हिअरिंग झालेली 2021ची ही कोरोना काळात झालेली, त्यामुळे पूर्ण अहवाल वाचण्यात आलेला नाही. आणि ओपन कोर्टात हिअरिंग जर झाली तर अहवाल वाचण्यात येईल. आणि क्युरिटी पिटिशनला अधिकार नाही ओपन कोर्टात सुनावणी घेण्यास. मग पुन्हा जर केस पाडी वाचायची वेळ आली तर मेला नाही मराठीचं पोरग आहे. त्यामुळे त्या दोघा तिघांनी थोडा विचार करावा.
तुम्ही टिकन म्हणता तर टिकून द्या, आम्हाला काय देणं घेणं नाही हो. तुम्ही टिकवा, आमचा आक्षेप नाही, आम्हाला शंका बी नाही. तुम्ही टिकत असलं तर टिकून द्या, खुशाल टिकवा. ते फक्त राज्यांतर्गत. पण आमचे शेतकरी कुणबी म्हणून मिळणार हे राज्यात बी आहे आणि देशात सुद्धा आहे. आमचा मराठा देशातही अधिकारी म्हणून मिळणार आहे आणि राज्यात सुद्धा मिळणार आहे. आणि कोणाचं म्हणणं असेल सगळ्यालाच नोकऱ्या लागत नसतात का, तर मा म्हणणं आहे हा. कारण विभाग नुसता एकच नाहीये, शेकडो विभाग आहेत. वेगळ्या वेगळ्या विभागात वेगळे वेगळे अधिकारी बनते आमचे. आणि विभाग शेकडो आहेत, मोजीचा सुद्धा येत नाही इतके. त्यामुळं आरक्षणाची काळजी करायची नाही आणि नोकऱ्याची शिक्षणाची नाही. आपल्याला ओबीसीतूनच पाहिजे, सगळ्या स्वराची अंमलबजावणी पाहिजे. करून टाका सरसकट मराठा आणि कुणबी एकच आहे. राज्याला मान्य आहे, आम्हाला ते नाही मान्य. ते तुम्ही टिकवा, खा प्या, कसं घेऊन हिंडा. तुम्ही टोपल्यात जास्तीचं उरलं तर सगळं घेऊन हिंडा, पुढं लागलं तर पटकून मोठ भरून द्यायचा. तुमचं चलून द्या, उरलेलं तुम्हालाच घ्या, त्याला द्या. माया कोणा अर्ध टोपलं न्या, माया गोदरीत हाय म्हणत त्याला द्या. एवढ्या माया गोदरीत काय काय तुला कवा मेळ लागायचा भाऊ. तो डोकं खाजून तो वर्षासाठी सालपट निघेल तरी तुला मेळ लागायचा. मी काय चीज उगाच बोललो का, काय गरज होती त्याला माया बरोबर पडायची. त्याला कोण मारी काय आणि सांगतो विधानसभेच्या पटलावर. एवढा मोठा माणूस विधानसभेच्या पटलावर एवढा साधा विषय सांगतेत का. समजून तर घेता रे काय म्हणतोय, टपकीर म्हणतो. आणि टपकीर म्हणणारा टपकीर सांगत असतो मी. मग याला काय करावं रे, थांबा रे या आरक्षण मिळू द्या. याच्यात किती दम आहे बघत होत्या. आपला 5वा मुद्दा आहे ती तुम्हाला सांगितलाय आणि पुन्हा एकदा सांगतो. जर मराठा नाही येऊ सांगितला नाही तुम्हाला, 5वा सांगतो. आता मागास सिद्ध झालेल्या जाती, ओबीसी कायदा सांगतो जी जात मागास होईल तिला 50% आत घ्यायचं. बघा बरं का फाईट आता किती डेंजर कारभार झालाय काल. कोण कोणास किती शान समजते टीव्हीला असतं बघा, कोण कोणास काय म्हणाले. तसं कोण कोणास काय दिले काल. याच्या रिकाम्या जागा भरा. जी जात मागास सिद्ध होईल सरकारचा क्रम प्राप्त आहे की तिला ओबीसी आरक्षणात घ्यायचं. सांगतो नाही काय तसं. मागास सिद्ध झाल्यावर 50% आत घ्यायचं. मराठा मागास सिद्ध का झाला का नाही झाला रे. मग मराठा 50% बाहेर काय करतो. त्या 2-3 जणांना सांगा रे कोणीतरी बाहेर करून घातलं म्हणा. मग आम्हाला तू तर म्हणतो मराठा म्हणून पाहिजे 150 जणांना लागत आहे. त्यांना 100-150 ते गोळी धरून आणले तरी नाही खाते कोकड. त्यांना एवढं तरी कळायला पाहिजे ना. मराठा समाज मागास सिद्ध झाला, मराठ्यांना 10% आरक्षण मिळाले. मग 50%च्या वर कशाला, 50%च्या आत घालावं लागल. आणि त्या तिघाला मी सांगतो कायदा, मराठा समाज मागास ठरलास 10%. त्या तिघांनी उद्यापासून काम सुरू करा. सरकारच्या मागे 50%च्या वर प्रवर्ग करू नको मान. 50%च्या आत घे म्हणा आम्हाला. तू जर मराठा म्हणून काम करतोय तर मराठ्यांना फसू नको, हे चॅलेंज आहे माझं तुला. आता तू सांग त्यांना 50%च्या आत 10% घाल म्हणून आणि मर्यादा वाढव. तू मराठा म्हणून घेतला आता तर मराठ्यांच्या पोरासाठी त्यांचं वाटोळं होऊ नये म्हणून 50%च्या वर नको म्हणून तरी सांग. 50%च्या आत ते 10% टाका म्हणून सांग. आता तुम्हाला फक्त शिकवतात आम्ही, घ्यायला नका घेऊ. 50% वर ठेवले 150 वर ट्रकवर ठेवी सांगत होता आम्हाला. तुमचा धाक नाही, तुम्हाला भरपूर आहे. तुमच्या नादात येऊन माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होणं म्हणून हे सांगणे. नाही तर 10%बद्दल आम्हाला काही सांगायची इच्छा नाही आमची सध्या. पण तुमच्यासह ते बिचारे भरडतील गोरगरिबाच्या पोरं म्हणून सांगतो. मागास सिद्ध झाल्यावर 50%च्या बाहेर द्यायची काही गरज नाही. 50%च्या आत मराठ्यांना घ्या म्हणा आता ते. आणि मग मर्यादा वाढा.
कालचा 10% जो निर्णय झालाय तो निर्णय सरकारने मराठीवर गपचीप लादू नका. बघा रात्रीपासून काय खरवत सुरू आहे. यांचा बहुतेक मला ऐकण्यात आले की गावागावात शिबिर लावणार आहे. ज्याला घ्यायचं ते 10% घेईल, ज्याला कुंडी घ्यायचं तो कुंडी घेईल. सरकारने जोर जबरदस्ती करून कॅम्पला बळ ते 10% घाशात कोणाला होतो नका. ज्याला घ्यायचं त्याला मनाने घेऊ द्या. अशा सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कळलं का एवढ्या त्याला गोधडीत काय करतोय तू? एरिया खाली गोधडीत तुला असं दाखवतो आपण, तुला नीटच करतो. तो आरक्षण घेतो सगळं इकडं ओढून एकच दिवस काय मग घाला घे काही म्हणतं मग काय चुकत आहे. मग ते परत ते कसं बोलते तुला काय करायचं मग तुला गोधडी तर रगीत फरक कळतो. रग कशाला म्हणते गोधडी कशाला म्हणते तुला काय करा तुला मलाच इंजेक्शन द्यायला न्यावं लागतं का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.